रखमा, अगं तुला पैशांची इतकी गरज होती तर सरळ तोंडानं मला सांगायचं होतंस ना. अनिता कमरेवर हात ठेवून मोठ्या आवाजात बोलत होती. रखमा म्हणजे अनिताकडे घरकाम करणारी बाई. फरशी पुसण्यासाठी कोपऱ्यात ठेवलेली बादली उचलता उचलता रखमा थबकलीच. अनिता काय बोलत आहे हेच काही सेकंद रखमाला समजलं नाही. ती मागे वळून अनिताकडे स्तंभित होऊन बघू लागली. अनिता पुढे बोलू लागली. ह्याआधी जेव्हा जेव्हा तुला गरज होती तेव्हा दिले ना आम्ही तुला पैसे, तरी सुद्धा सोफ्यावर ठेवलेले 5,000 रुपये न सांगता घ्यायची तुझी हिंमत कशी झाली. अनिताच्या तिखट शब्दांच्या फैरींनी रखमा आवाकच झाली. अनितानं रखमावर सरळ सरळ चोरीचा आरोप लावला होता. रखमाच्या काळजाचा ठोकाच चुकला, पण काही सेकंदात ती भानावर आली. एवढंच काय ते बाकी होतं. तिच्या मनात विचार चमकून गेला. 3 महिन्यांपूर्वीच रखमाच्या नवऱ्यानं आत्महत्या केली होती. तिचा नवरा दिव्यांग होता. प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या अपयशाला तो कंटाळला होता. कुठलीही कला आणि शिक्षण नसल्यानं कशाबशा मिळालेल्या हलक्या प्रतीच्या नोकऱ्याही त्याला टिकवता येत नसत. अखेर कुणावरही भार बनून जगण्यापेक्षा त्यानं एका उंच बिल्डिंगवरून उडी घेऊन मरण पत्करलं. रखमावर जणू आभाळच कोसळलं होतं. आधीच कमी वयात वडिलांनी लग्न करून दिलं होतं आणि काही काळाच्या आत नवरा आयुष्यातून कायमचा निघूनही गेला होता. एकामागून एक होणारे आघात झेलत रखमा कशी बशी जगत होती. पण आज अनिताच्या आरोपांमुळे आणि झालेल्या अपमानाने तिला रडू कोसळलं. आजवरच्या आयुष्यात कधी कोणाचा 1 रुपयाही असाच न घेतलेल्या तिला तो आरोप जिव्हारी लागला होता. ताई, अहो मी कशाला घेऊ सोफ्यावर ठेवलेले पैसे? मला तर माहीत सुद्धा नाही की तिथे पैसे होते. इतके दिवस तुमच्याकडे काम करते आहे. असं काही करायचं असतं तर कधीच केलं असतं. रडक्या आवाजात रखमा अनिताला म्हणाली. तुझ्याशिवाय कालपासून बाहेरचं कोणीही घरात आलेलं नाही. मग पैसे गेले कुठे? का त्यांना आपोआप पाय फुटले? अनिता कडाडली. ताई, अहो खरंच मी नाही घेतले पैसे. पाहिजे तर देवघरातलं फूल उचलून सांगते. साहेबांनी किंवा सीमानं उचलून इकडे तिकडे ठेवले असतील. रखमा गयावया करत म्हणाली. हे बघ, रमेशची शामत नाही मला विचारल्याशिवाय पैशांना हात लावायची. आणि सीमा काल दुपारपासून ट्रिपला गेली आहे. अनिता घमेंडखोर आवाजात म्हणाली. हे बघ रखमा, बऱ्या बोलानं तू कबूल झाली नाहीस तर मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. मग पुढे होणाऱ्या त्रासाला तू जबाबदार असशील. ठसक्यात बोलून अनिता आतल्या खोलीत निघून गेली आणि हातापायातलं त्राण जाऊन रखमा तिथेच मटकन बसली. रमेश नको नको म्हणत असतानाही अनितानं त्या दिवशीच पोलीस कंप्लेंट केली आणि चोरीचा गुन्हा दाखल झाला. संशयित म्हणून रखमाला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. महिला कॉन्स्टेबलने इरसाल भाषेत दम देऊन रखमाकडून चोरीचा कबुली जबाब मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मारहाणीची धमकीही देण्यात आली. अचानक झालेल्या संकटानं रखमा खूप घाबरली. पोलिसांनी अनिताला पुरावे देण्याची मागणी केली, पण कुठलाही ठोस पुरावा अनिताला सादर करता आला नाही. पुरावा नसल्यानं तक्रार मागे घ्यावी असा लकडा पोलिसांनी अनिताच्या मागे लावला आणि नाईलाजानं अनिताने तक्रार मागे घेतली. पुराव्याअभावी आणि गुन्हा सिद्ध होऊ शकला नसल्यानं रखमाला अटक तर झाली नाही, पण या सगळ्याचा परिणाम मात्र तिच्या कामावर झाला. अनिताने तिच्या मैत्रिणींना, सोसायटीतील लोकांना घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व काही सांगितलं होतं. रखमा अनिता व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा कामाला होती, पण त्या चोरीच्या प्रकरणामुळे तिला बहुतेक सगळीकडूनच काढून टाकण्यात आलं आणि हळूहळू तिची सर्व कामं हातातून गेली. एके दिवशी असेच सीमा, रमेश आणि अनिता चहा घेत बसले होते. आई, बाबा, मला काही सांगायचं आहे तुम्हाला, सीमा म्हणाली. बोल ना बाळा, अनिता म्हणाली. ते सोफ्यावर जे 5,000 रुपये ठेवले होते ते मीच घेतले होते. ट्रिपला जाताना खर्चाला लागतील आणि इतके पैसे तू देणार नाहीस म्हणून मी तुला काही बोलले नाही आणि तसेच पैसे पडले होते म्हणून घेतले, सीमा म्हणाली. ते ऐकून रमेश खूप रागावला, पण अनितानं त्याला शांत केलं. अगं सीमा, काय बोलतेस तू? ह्यामुळे किती मोठा घोळ झाला बघितलंस ना? बरं, जाऊ दे आता.
पण आता हे कोणाला बोलू नकोस, नाहीतर सोसायटीत आपलीच फजिती होईल, अनिता म्हणाली. मध्ये बराच काळ उलटून गेला. दिवाळी नुकतीच संपली होती. चला आवरलं का? सगळं घेतलं ना? बघा काही सामान राहायला नको. अनिता तिची मुलगी सीमा आणि मुलगा छोटूला उद्देशून बोलत होती. रमेश खाली टॅक्सी बोलवायला गेला होता. सगळे ट्रिपला निघाले होते. रमेश घाईघाईने वरती आला. चला पटकन आली टॅक्सी, असं म्हणून सर्व सामान खाली नेऊ लागला. सगळ्यांनी उरलेलं सामान घेतलं आणि ते खाली गेले. सर्व सामान गाडीत टाकून विमानतळाच्या दिशेनं ते निघाले. काही वेळात ते विमानतळावर पोचले. विमानतळावरील सर्व सोपस्कार पार पाडून त्यांनी चंदीगडच्या दिशेनं उड्डाण केलं. 7 दिवसांची सिमला मनाली ट्रिप त्यांनी ठरवली होती. सगळे आनंदात होते. काही वेळात ते चंदीगडला पोचले आणि तिथून गाडी ठरवून ते त्यांनी बुक केलेल्या सिमल्याच्या हॉटेलमध्ये पोचले. अगं अनिता, तुम्ही आणि इथे? सबनीसबाई म्हणाल्या. सबनीसबाई ह्या अनिता राहत असलेल्या मजल्यावरच राहत होत्या. पण अनिता आणि सबनीसबाईंचा 36चा आकडा होता. त्यांचं एकमेकांशी मुळीच पटत नसे. अनिता सबनीसबाईंना बघून हादरलीच. बाई, ही पण इथेच आहे का? पिच्छा सोडत नाहीये आमचा. सबनीसबाईंकडे बघून खोटे हसत अनिता मनातल्या मनातच म्हणाली. रमेशनं अनिताला तिच्याकडे दुर्लक्ष करायला सांगितलं आणि फक्त ट्रिप एन्जॉय करण्यास सांगितलं. 3 रात्र सिमला आणि 3 रात्र मनाली अशी त्यांची ट्रिप होती. सिमल्यात त्यांनी भरपूर धमाल केली. भरपूर स्थलदर्शन केलं. फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे अशी सगळीच धमाल सुरू होती. पण 2 दिवस जेवण नीट न मिळाल्यानं आणि हॉटेलच्या काही सेवा न मिळाल्यानं अनिताचे त्या हॉटेलमधील काही स्टाफशी जोरदार भांडण सुद्धा झालं होतं. सगळ्यांसमोर तिनं हॉटेल स्टाफचा अपमान केला होता. त्याच हॉटेलमध्ये सबनीसबाई होत्या. त्यामुळे अनिता अजूनच वैतागली होती. अनिताच्या कुटुंबाचे सिमल्याच्या 3 रात्रींचं वास्तव्य उद्या संपणार होतं आणि ते दुसऱ्या दिवशी मनालीच्या दिशेने प्रयाण करणार होते. सकाळ झाली. सर्व आवरून त्यांनी हॉटेलच्या स्टाफला त्यांचं सामान खाली घेऊन येण्यास सांगितलं. त्यांची गाडी हॉटेलसमोर उभीच होती. सगळे खाली येऊन उभे राहिले. सीमा आणि छोटू हॉटेलच्या आवारात काही फोटो काढत होते. रमेश हॉटेलच्या आवारात इकडे तिकडे नजर टाकत होता. तसे सबनीसबाईंची आणि रमेशची नजरानजर झाली. सबनीसबाई खालीच चहा घेत बसल्या होत्या. असंच खोटं हसून रमेशनं पुन्हा आपली नजर बाहेर फिरवली. अनिताने एकदा सर्व खोलीत काही राहिले नाही ना बघायला म्हणून नजर टाकली. सगळे घेतले असल्याची खात्री करून तिने पाठीला आपली प्रवासी बॅग अडकवली आणि बाथरूमला जाऊन ती खाली आली. तसे तिला सबनीसबाई खाली दिसल्या. त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे करून अनिता हॉटेल बाहेर जाऊ लागली. इतक्यात मागून एका माणसाचा आवाज आला. 1 सेकंद मॅडम. काय झालं म्हणून अनितानं मागे वळून पाहिलं. आम्हाला तुमच्या बॅगा तपासायला लागतील. आमच्या हॉटेलच्या रूममधून काही वस्तू गायब झाल्या आहेत, हॉटेलचा एक वरिष्ठ अधिकारी बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून अनिताचा पारा एकदम चढला आणि ती तावातावानं त्या अधिकाऱ्याशी बोलू लागली. आम्ही काय चोर वाटलो का काय तुम्हाला? तुमची हिंमत कशी झाली आम्हाला असं बोलायची? एक तर सर्व्हिस नीट दिली नाही, उलटा आमच्यावर आरोप करता? आतमधील आरडाओरडा बाहेर उभ्या असलेल्या रमेशच्या कानावर पडला. तसे रमेश आत आला. अनिता चढ्या स्वरात त्या अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे त्याला दिसलं. दुरून सबनीसबाई हा सर्व प्रकार पाहतच होत्या. आपण काही बघत नाहीये असे भासवायचे असल्याने त्यांनी आपला मोबाईल काढून त्यांच्या तोंडासमोर धरला आणि त्यात डोकं खोपसलं. रमेश त्या ठिकाणी गेला आणि तो सुद्धा त्या अधिकाऱ्याशी बोलू लागला. पण अधिकारी नमते घेत नसल्याने शेवटी रमेश अनिताला म्हणाला, जाऊ दे, त्यांच्या हॉटेलचा नियम आहे तर करू द्या त्यांना जे करायचं ते. तुम्ही आमच्या बॅगा चेक करू शकता, रमेश म्हणाला. तसे हॉटेलमधील काही स्टाफने त्यांच्या बॅगा चेक केल्या, पण कुठल्याच बॅगमध्ये काहीच मिळालं नाही. मॅडम, तुमच्या पाठीवरील बॅग, त्यातील एक स्टाफ म्हणाला. तसे रमेशने अनिताला तिच्या पाठीवरील बॅग काढून दाखवायला सांगितली. अनिताने बॅग काढली आणि तिने बॅग सर्व लोकांसमोर उघडली
तसा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अनिताच्या त्या बॅगमध्ये हॉटेल रूम मधील काही शोपीस आणि इतर छोटे सामान सुद्धा होतं. ते पाहून रमेश बिथरलाच. अहो, हे सगळं काय आहे मला माहित नाही. हे सगळं आलं कसं माझ्या बॅगमध्ये मला काहीच माहित नाही. अनिताचा आवाज आता खोलवर गेला होता. मिस्टर रमेश, ही पोलीस केस आहे. आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल, तो अधिकारी म्हणाला. खूप विनंती विनवण्या करून सुद्धा त्यांनी पोलिसांना बोलवलं. अनिताच्या बॅगमध्ये त्या वस्तू सापडल्यानं पोलिसांनी अनिताला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. अनिताला 1 रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवस जेलमध्ये काढावा लागला. हॉटेलशी बोलून विनंती विनवण्या करून कसंबसं रमेशनं ते प्रकरण मिटवलं. त्यांना हॉटेलला नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम द्यावी लागली. पूर्ण ट्रिपचा सत्यानाश झाला होता. अनिताच्या संपूर्ण कुटुंबालाच खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. अनिताची तर वाचाच गेली होती. त्या भयंकर परिस्थितीतून कसंबसं बाहेर पडत त्यांनी आपलं घर गाठलं. 3-4 दिवस अनिता घरातून बाहेरच पडली नव्हती. तिच्यावर जणू काही आभाळच कोसळलं होतं. हे सगळं असं कसं झालं ह्याचाच विचार ती करत होती. आठवड्याभरानं ती घराबाहेर पडली. असं सोसायटीत वावरत असताना तिच्या कानावर बऱ्याच साऱ्या लोकांची कुजबूज ऐकायला आली. इतकं सगळं असताना अशी चोरी कशाला करायची? भुरट्या चोऱ्या जरा वाढल्याच आहेत, सांभाळून राहा आता, असे बरेच सारे शब्द अनिताच्या कानावर पडले होते. सोसायटीतील लोक तिच्याकडे संशयानं पाहत होते. सबनीसबाईंनी त्यांचं काम चोख बजावलं होतं. त्यांनी सगळीकडे घडलेला प्रकार सांगितला होता. त्या सर्व प्रकारानं अनिता पार खचून गेली. ती आजारी पडली आणि तिनं अंथरूण धरलं. तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. मध्ये काही दिवस गेले. तिला औषध पाणी चालू होतं. तसे तिला आता थोडं बरं वाटायला लागलं. तो शनिवार होता. रमेशला शनिवारी कामानिमित्त बाहेरगावी जायचं होतं. तो रविवारी सकाळी परत येणारच होता. तो शनिवारचा दिवस उजाडला आणि रमेश गावी निघून गेला. त्या रात्री अनिता तिची औषधे घेऊन झोपली होती. रात्रीचे 2 वाजले होते. तसे तिला जाणवलं की कोणीतरी आपल्या पायांना स्पर्श करत आहे. पहिल्यांदा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर तिला तिच्या कानात कोणीतरी कुजबूज करत असल्याचं जाणवलं. तसं घाबरून तिने डोळे उघडले. तसे तिला एक पुसटशी काळी आकृती त्यांच्या घराच्या मुख्य दारापाशी दिसली. अनिता अधिक घाबरली, पण ते काय आहे हे पाहण्यासाठी ती उठली. झोपेत चालल्यासारखी ती दरवाजाच्या दिशेनं जाऊ लागली आणि दरवाजा उघडून बाहेर आली. ती अर्धवट झोपेत होती. तिला बाहेर कोणीच दिसलं नाही. तसे तिने परत दरवाजा बंद केला आणि ती परत झोपून गेली. रविवारची पहाट उजाडली. मुले आपल्या खोलीत गाढ झोपली होती. सकाळी 5 वाजता अनिताची झोप किंचित उघडली. तसे त्यांच्या दाराची बेल वाजली. रमेश असेल म्हणून अनितानं दार उघडलं तर समोर रखमा उभी होती. रखमा, तू इतक्या सकाळी? अर्धवट झोपेत असलेल्या अनितानं विचारलं. होय ताई, इकडे पाटीलबाईंकडे आले होते. तुमची तब्येत ठीक नाही कळलं म्हणून भेटायला आले. तुमच्याबरोबर जो भयंकर प्रकार घडला ते सुद्धा कळलं म्हणून भेटायला आले. पण ताई, खरं सांगू, तुम्ही जो चोरीचा खोटा आरोप माझ्यावर केला, कदाचित त्याचीच शिक्षा तुम्हाला मिळाली. तुमच्या चोरीच्या आरोपानं माझं नाव सगळीकडे खराब झालं. माझी सगळी कामं गेली, रखमा कळवळून सांगत होती. ते ऐकून का कोण जाणे, पण अनिताचा संयम सुटला आणि ती सुद्धा जोर जोरानं बोलू लागली. रखमा, मला माफ कर. मी तुझ्यावर चोरीचा आरोप केला. खरे तर ते पैसे माझ्याच मुलीने घेतले होते. मी तेव्हाच तुझी माफी मागायला पाहिजे होती, पण मी तसं केलं नाही. मी परत तुला कामावर घ्यायला तयार आहे, अनिता बोलत होती. इतक्यात समोरून रमेश आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर त्याला दिसलं की सर्व मजल्यावरील लोक आश्चर्याने अनिताकडे बघत ती काय बोलत आहे ते ऐकत होते. लोक ते ऐकून कुजबूज करत होते. अनिता, आज चल, असं म्हणून अनिताला घेऊन रमेश आत गेला. अनिता, काय होतं हे सगळं?
दार उघडून कोणाशी बोलत होतीस तू? आपण जे सत्य आत्तापर्यंत लपवून ठेवलं होतं ते आज तू सगळ्यांना सांगितलंस, रमेश म्हणाला. कोणाशी म्हणजे? अरे रखमा आली होती, तुला दिसली नाही का? आणि तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी तिला आपण लपवलेलं सत्य सांगितलंच नाही, मी असंच जनरल बोलत होते, अनिता म्हणाली. इतक्यात दारावरची बेल वाजली. रमेशनं दार उघडलं तर पाटीलबाई उभ्या होत्या. त्या सोसायटीत पाटीलबाईंशी अनिताचं चांगलं जमायचं. पाटीलबाई आत आल्या. अनिता, तुझी तब्येत ठीक आहे ना? दार उघडे टाकून हवेतच कोणाशी बोलत होतीस? पाटीलबाई म्हणाल्या. अहो, तुम्ही मला सगळे असे काय विचारताय? मी एकटीच हवेत बडबड करायला काही वेडी आहे का? रखमाशी बोलत होते. ती तुम्हाला कोणालाच दिसली नाही की काय? अनितानं स्तंभित होऊन विचारलं. त्यावर रमेश काही बोलणार इतक्यात पाटीलबाई बोलू लागल्या. अनिता, रखमा इथे कशी येईल? रखमाने 1.5 महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली. तिच्याबरोबर जो प्रकार घडला त्यानं तिची सगळी कामं गेली. तिचं नाव खराब झालं. हा आघात ती सहन करू शकली नाही आणि तिनं मरण पत्करलं. पण आज सोसायटीत सगळ्यांना खरं काय आहे ते कळालं. तू तिच्यावर खोटा आरोप लावला होतास. तू जर वेळीच तिची माफी मागून तिला कामावर घेतला असतंस तर ती वाचू सुद्धा शकली असती. पण आता खूप उशीर झाला. जाऊ दे, येते मी, असं म्हणून पाटीलबाई तिथून निघून गेल्या. ते ऐकून अनिताला आणि रमेशला सुद्धा खूप मोठा मानसिक धक्काच बसला. आपला संबंध एका आत्म्याशी आला होता हे समजल्यावर अनिता तर खूप मोठ्या शॉकमध्ये होती. त्या दिवसापासून सोसायटीतील सगळेच अनिताकडे वेगळ्याच नजरेनं बघायला लागले. अनिताचं नाव सगळीकडेच खराब झालं होतं. हॉटेलमधील वस्तू अनिताच्या बॅगमध्ये कशा आल्या, कोणी ठेवल्या, हे शेवटपर्यंत गूढच राहिलं. रखमाला जिवंतपणी तर न्याय मिळाला नाही, म्हणून तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. तसे आत्म्याच्या रूपात येऊन जणू काही रखमाने तिच्यावर असलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध केलं होतं आणि सत्य काय आहे ते लोकांसमोर आणलं होतं. रखमा जिवंत नसून सुद्धा जिंकली होती आणि अनिता जिवंत असून सुद्धा हरली होती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.